my colleagues on the dais, members of the faculty, and dear students. I'm really very happy today because I had a dream and I was moving restlessly, but I was not sure whether I am moving on the right direction. Today, I got some sort of satisfaction that I am moving with all of you in the right direction, like you also got the certificate today, and certificate from home. एका चांगल्या गायकाला भीमसेन जोशींनी जर म्हटलं की तू चांगला गातोस, तर त्याला जे सर्टिफिकेट मिळालं ते अंतिम सर्टिफिकेट आहे. एका चांगल्या गायकाला कुठल्या तरी डबा वाजवणाऱ्या माणसाने सांगितलं तू चांगला गातो, तर ते काय सर्टिफिकेट नाही. त्यामुळं कॉम्प्युटरच्या क्षेत्रामध्ये विद्यार्थ्यांना शिक्षण देण्याचं काम ज्या व्यक्तीनं अंगीकारलेलं आहे, त्या व्यक्तीनं अशा स्वरूपाचे सर्टिफिकेट आम्हाला दिल्यामुळे आज आम्ही जे काही गेली 5-6 वर्ष करत होतो ते योग्य प्रकारचं आहे, योग्य दिशेचं आहे आणि होणारा खर्च हा आवाजवी नसून तो योग्य आहे याचं आज मला कल्पना आलेली आहे. म्हणून हळूच मी सरांना आता उठताना विचारलं की हे 4थीतली 5वीतली मुलं पास होतात, MSCITच्या एक्झामिनेशनमध्ये खालीवर तर काय होत नाही ना? तर ते म्हणाले असं बिलकुल होत नाही. आणि मी इतरांना सुद्धा विचारलं होतं, त्यांनी हेच सांगितलं होतं की असं काही होत नाही आहे. नो आय एम नॉट ऑन दॅट, आय एम जस्ट. त्यामुळे आमचे विद्यार्थी पास होताना इतरांना सुद्धा शंका असायची, मला सुद्धा शंका असायची की बाई 4थीचा विद्यार्थी खऱ्या अर्थानं पास होतो का? एवढी महत्वाची एक्झामिनेशन. मला परवा 2 विद्यार्थ्यांना घेऊन, 4थी उर्दू माध्यमातले 2 विद्यार्थ्यांना घेऊन त्या शाळेच्या मुख्याध्यापिका माझ्याकडे आल्या. त्या आनंदित होत्याच. त्यांनी जो किस्सा मला सांगितला तो माझा आनंद द्विगुणित करणारा होता. म्हणाले की एरोड्याच्या शाळेमध्ये यांचा MSCITचा नंबर लागला होता परीक्षेचा, आणि तिथं 12वीचे विद्यार्थी, ग्रॅज्युएट विद्यार्थी, शिक्षक आणि सिनियर लोक हे सगळे होते. आणि ह्यांना पाहून ते हादरले पहिल्यांदा. म्हणजे हे कुठून आले? चुकून आपल्या वर्गामध्ये चुकून बसले तर नाही तिथे येऊन. आणि त्याच्यानंतर रिझल्ट आल्यानंतर 60% फेल झाले त्याच्यातले सिनियर मुलं. आणि ह्या 2 विद्यार्थ्यांनी 4थीतले, एकाचा वडील रिक्षा ड्रायव्हर आणि दुसऱ्याचे वडील जरीचं काम करणारे, आणि त्यापैकी एका मुलीने 86 मार्क्स घेतलेत 100 पैकी. सर, बिल गेट हा महत्वाचा मोठा माणूस झाला ज्यावेळेला कॉम्प्युटर फक्त जगामधल्या 1% लोकांना कळत होता. 1% लोकांना. when computer was known to 1% people in the world, Bill Gates made billions. I am sure my students, because computer literacy when it spreads, computer utility when it spreads to so many fields, they will not make billions, they will make trillions. I am no doubt about it. आणि हे नाहिरे वर्गातले विद्यार्थी आहेत. आणि इतिहास साक्ष आहे की ज्या विद्यार्थ्यांच्यावर किंवा ज्या समाजावर, ज्या देशावर सप्रेस्ड आणि ऑप्रेस्ड अशा स्वरूपाची परिस्थिती येते, त्यावेळेला त्यांना ज्यावेळेला संधी मिळते ते इतरांच्या पेक्षा 100 पट जास्त वेगाने पुढे जातात. हा इतिहास आहे. जसं स्त्रियांना या देशामध्ये शिक्षण दिलं जात नव्हतं, पण ज्या वेळेला त्यांना शिक्षण घेण्याची संधी मिळाली त्यावेळेला
सर्व मुलांना मागे ठेवून सर्व स्त्रिया आज प्रत्येक क्षेत्रात शिक्षणाच्या क्षेत्रामध्ये टॉपचे 10 मुलं रँक्स असतील तर 10च्या 10 या मुली असतात. याचं कारण सुद्धा हेच आहे. इतिहासानं त्यांच्यावर अन्याय केला, पण ज्या वेळेला समाजानं संधी दिली त्याचा सदुपयोगच फक्त होत नाही तर त्याचा उत्तम प्रकारचा उपयोग या महिला करून घेतल्या. त्याचप्रमाणे आमच्या कॅम्पसमधला प्रत्येक कॉम्प्युटरशी रिलेटेड कार्यक्रम हा नाहिरे वर्गासाठी आहे. आणि सावंत सर, मला एवढा आनंद याच्यासाठी होतोय की पैसा आला लोकांच्याकडं तर तो थांबत नाही. तो असं कधी होत नाही की कपाटामध्ये राहिलाय ना तर बँकेमध्ये राहिलाय, आणि तसा राहिला तर तो मग कोर्टामध्ये आणि वकिलांच्या मध्ये जातो. कारण मुलं येऊन भांडतात आणि ते सगळ्या वकिलांचं धन करून टाकतात. मला आनंद याच्यासाठी आहे की आमच्याकडे पैसा आल्यानंतर तो रेसमध्ये लागला नाही, तो जुगारामध्ये लागला नाही, तो चुकीच्या कुठल्याही कामामध्ये लागला नाही, तर तो एका चांगल्या कामामध्ये लागला. आणि ही ईश्वराची आमच्यावर कृपा आहे. आणि फक्त पैसा लागला नाही. माझं इन्व्हेस्टमेंट जर आज 10 लाखाचं आहे तर 10 लाख कोटीचे विद्यार्थी ह्या 10 लाखामधनं जर निर्माण होत असतील तर ते इन्व्हेस्टमेंट आहे, हा खर्च नाही. आणि दिस इज राईट इन्व्हेस्टमेंट. कारण युजली ज्यांच्याकडे पैसे आहेत त्यांना माहिती आहे फिक्स्ड डिपॉझिट मध्ये पैसे ठेवले की 10% का 11% याच्यावर मारामाऱ्या होतात. आणि मग 11% जे देत असतात त्यांच्याकडे जाऊन आपण फिक्स्ड डिपॉझिट ठेवतो. आणि 18% जर देत असतील तर तिथं फिक्स्ड डिपॉझिट ठेवणं म्हणजे रिस्क घेणं. व्याज मिळेल की नाही माहिती नाही, पण मुद्दल नक्कीच आहे. अशा या पार्श्वभूमीवर मी अशा ठिकाणी इन्व्हेस्टमेंट करतोय जिथं 100 रुपयाला 500 रुपयाचं व्याज आहे, आणि तो आहे माझा विद्यार्थी. आणि हा विद्यार्थी ज्या वेळेला ह्या कॅम्पस मधून बाहेर पडेल, मी माझ्या सर्व आयटीच्या लोकांना, माझ्या शिक्षकांना आणि माझ्या इन्स्ट्रक्टरना हे सांगत असतो की तुम्ही आज ज्या विद्यार्थ्याला शिक्षण देताय तो विद्यार्थी 20 वर्षानंतर मार्केटमध्ये येणार आहे. आणि आज या क्षेत्रामध्ये एवढे चेंजेस येत आहेत, सकाळी दुपारी संध्याकाळी रात्री, तर 20 वर्षानंतर काय होणार आहे? तर 20 वर्षानंतर जर ह्या लोकांना त्यावेळच्या टेक्नॉलॉजीच्या बरोबर जर राहायचं असेल तर आत्ता असलेली टेक्नॉलॉजीमध्ये त्यांनी मास्टरी हासिल केलं तरच शक्य, अदरवाईज ते शक्य नाही. आणि त्या दृष्टिकोनातून त्यांना फक्त ज्ञान देण्याचं काम चाललेलं नसून त्यांना त्यांचं ज्ञान अपग्रेड कसं करता येईल हा माझा आजचा सगळ्यात महत्त्वाचा विषय होता. आणि त्या विषयावर आपण प्रकाश टाकलात आणि त्या विषयावर कसं ज्ञान घेता येईल याच्या संदर्भामध्ये आपण पूर्णपणे माहिती दिलीत. त्याचप्रमाणे आपण ह्या विद्यार्थ्यांना जर ॲडिशनल जर काही पाहिजे असेल तर त्यांना आपल्याशी, आपल्या स्टाफशी इंटरॅक्शन करून ती माहिती आम्हाला देता येईल अशा स्वरूपाचं देखील आपण मला आश्वासन दिलेलं आहे. त्यामुळे मला माझ्या या पूर्ण प्रोजेक्टबद्दल एक नवीन विचार आणि एक नवीन चालना आज आपण दिली आहे असं म्हटलं ते वावगं ठरणार नाही. मी या प्रसंगी आपल्या समक्ष ज्या स्टाफच्या लोकांनी, ज्या स्टाफच्या लीडर्सने अशा स्वरूपाचं काम विद्यार्थ्यांच्यापर्यंत पोहोचवलेलं आहे त्यांचं मी जाहीरपणे त्यांचा मी आभारी आहे. कारण मी एक स्वप्न पाहिलेलं होतं आणि त्या स्वप्नाची पूर्तता ही तुमच्याशिवाय ती झाली नसती. आणि मला सदैव वाटतं की काहीतरी वेगळं केलं पाहिजे. प्रत्येक 20 वर्षानंतर जगामध्ये जुनी पद्धत ही मागं राहते आणि नवीन पद्धत जे लोक आणत नाहीत तेच मागं राहतात. आणि ह्याचा विचार करूनच मी असा निर्णय घेतला आहे की एक काळ असा होता ज्या वेळेला सावंत सर आणि मी शाळेमध्ये शिकत होतो. सावंत सर थोडे माझ्यापेक्षा लकी होते. त्यांना शाळेची खोली होती आणि त्याच्यावर फरशी पण होती. मी ज्या शाळेमध्ये शिकलो आम्हाला शाळेची खोलीच नव्हती. त्यामुळे झाडाखाली आम्ही शिकायचं. मग झाडाखाली म्हटल्यानंतर चटई सुद्धा नव्हती. म्हणजे आम्ही संध्याकाळी ज्या वेळेला घरी जायचो त्यावेळेला कदाचित आई वडील ओळखत होते हेच फार महत्वाचं, नाही तर काळे पिळे झालेले आम्ही आजी. तर त्या परिस्थितीमधून जर आज आम्ही इथं आलो
तर त्यावेळेला शाळा नव्हत्या, तर शाळा काढणं हे फार महत्वाचं होतं. पण या देशानं सगळीकडे शाळा निर्माण केल्या, प्रत्येक गावामध्ये एकाच्या ठिकाणी 3-3 शाळा झाल्या. आता मग नवीन काय करायचं, तर 20 वर्षापूर्वी असं सुरू झालं की आता शाळा काढून उपयोग नाही, इंग्लिश शाळा काढली पाहिजे. आता प्रत्येक गल्लीमध्ये इंग्लिश शाळा पोहोचली. आता जर आम्ही इंग्लिश व्यतिरिक्त काय जर केलो नाही तर त्या प्रमाणामध्ये आम्ही मागासवर्गीय राहू. आणि म्हणून टेक्नॉलॉजी जी आली ती कॉम्प्युटरची टेक्नॉलॉजी आली, त्याला लवकर स्वीकार आमच्या कॅम्पसने केला. एका 5 वर्षाच्या कार्यक्रमाखाली आम्ही त्याच्यावर अंमलबजावणी केली. आणि सांगायला मला हेही आनंद होतो की सुरुवातीला जे रेजिस्टन्स होतं शिक्षकांच्या मध्ये, कारण शिक्षकांना एखादा चाकोरीबद्ध जो मार्ग असतो तो सोडून बाजूला जायचं म्हटल्यानंतर त्यांना असं वाटतं की काहीतरी चुकतंय. ते रेग्युलरच्या बाहेर काय केलं की त्यांना असं वाटतं की एज्युकेशन ऑफिसर काय म्हणतील, डेप्टी डायरेक्टर काय म्हणतील. बऱ्याच वेळेला असं त्यांना वाटायचं आपण कुठे जेलमध्ये तरी जाणार नाही ना, कारण आपण काहीतरी वेगळं करतोय. तर ह्या परिस्थितीतून, ह्या सायकॉलॉजीमधून बदलून आम्ही आता काहीतरी वेगळं निश्चित करणार आहोत. ह्यापर्यंत माझा हा सगळा स्टाफ आलेला आहे. आणि त्यासाठी मला असं वाटतं की ह्या सर्व IT क्षेत्रामधले माझे जे लीडर्स आहेत माझ्या कॅम्पसमधले, त्यांना हे सगळं क्रेडिट द्यावं लागेल. आता एका स्टेजपर्यंत आम्ही आलेलो आहोत, पुढच्या स्टेजकडं आम्ही जाणारच आहोत. आणि त्याच्यामध्ये आपण आत्तापर्यंत ज्या प्रकारे मनापासून काम केलेलं आहे, हीच प्रवृत्ती आणि हेच कमिटमेंट, हेच अटॅचमेंट आपण ह्याच्या पुढेही ठेवाल, ह्याच्याबद्दल मला कुठल्याही प्रकारची शंका वाटत नाही. जिथपर्यंत इथं आम्ही जे काही इन्फ्रास्ट्रक्चर आज उपलब्ध करून दिलेलं आहे, त्यापेक्षा चांगलं इन्फ्रास्ट्रक्चर जर पाहिजे असेल तर मी माझा बंगला विकायला तयार आहे. आणि त्या पैशातून तुम्हाला हे शिक्षण देण्याचं मी प्रॉमिस करतो. तथापि तुमचा जो प्रतिसाद आहे तो ओव्हरवेल्मिंग असला पाहिजे, कारण मी आलोच 15 रुपये घेऊन पुणे शहरामध्ये. त्यापेक्षा ह्याच्यापेक्षा जास्त नुकसान होण्याची काही शक्यता नाही. 15चं सगळं प्लसच राहणार आहे. त्यामुळे ते प्लस सगळं तुम्ही जे काही मिळवणार आहात त्याच्यामध्ये ऍड करून माझी संपत्ती मी येणाऱ्या 15 वर्षानंतर कॅल्क्युलेट करणार आहे, जी ट्रिलियन्समध्ये होईल. आणि तेच खरं माझं फिक्स डिपॉझिट आहे आणि तेच माझं खरं आनंदाचं डिपॉझिट आहे असं मानून मी इथं काम सुरू केलेलं आहे. आज सावंत सरांनी जे मार्गदर्शन केलं आणि सावंत सरांनी जे आम्हाला सर्टिफिकेट दिलं, MSCIT हा कोर्स एवढा महत्त्वाचा आहे हे त्यांनी सांगितल्यानंतर मला खरोखर आनंद झाला की आमच्या विद्यार्थ्यांनी काहीतरी, म्हणजे मैदानामध्ये येऊन मला वाटलं ते मैदानाच्या बाहेरच फिरतात का काय. MSCIT एवढा मोठा कोर्स आहे म्हटल्यानंतर मला आता आनंद झाला की आमचे विद्यार्थी मैदानामध्ये येऊन तेंडुलकरनी सिक्सर मारलं की नाही माहिती नाही, पण ह्या वयामध्ये आमची मुलं सिक्सर मारतायत ह्याच्याबद्दल मला खात्री झाली. दुसरा महत्त्वाचा जो मुद्दा अत्यंत जोरात जो मांडला गेला सावंत सरांच्याकडून, ते हार्डवर्क. हार्डवर्क सांगणं सोपं असतं, पण हार्डवर्क करणं फार अवघड आहे. आणि त्यामुळे मला असं वाटतं की इन्स्ट्रक्टर्सनी, शिक्षकांनी, पालकांनी, विद्यार्थ्यांनी ह्या संदर्भामध्ये अत्यंत महत्त्वाची भूमिका बजवायची आहे. सर, आमच्याकडं 24 तास 2000-2500 कॉम्प्युटर असेच्या तसे यांच्यासाठी मोकळे ठेवायला आम्ही तयार आहोत. त्याचं कारण आहे, आपल्याला आश्चर्य वाटेल आणि आपण आता सांगितलं युनिव्हर्सिटीमध्ये, इतर कॉलेजेसमध्ये माझ्या कॉम्प्युटर मोकळा राहिला तरी चालेल, दुसरं कोणी बसू नये. आमच्याकडे एक्झॅक्टली उलट आहे. ते बाहेर बसलेली मुलं असली तर आम्ही सांगतो जाऊन कॉम्प्युटरवर बसा. आणि सगळे कॉम्प्युटर 2000 कॉम्प्युटर, मॅडमनी जुनं स्टॅटिस्टिक दिले, आता 2500 आहे. 2500 कॉम्प्युटर सगळे इंटरनेट कनेक्टेड असल्याने आम्ही म्हणतो तुम्ही तिथं जा, इथं गप्पा मारण्यापेक्षा कॉम्प्युटरशी गप्पा मारा, इथं कशाला बसले जातं. आणि एक प्रवृत्ती डेव्हलप झालेली आहे. क्लासमध्ये मुलं जी बोलत होती ती आम्ही बंद केली. कॉम्प्युटरमध्ये आपण जे सांगितलं कॉन्सन्ट्रेटेड स्क्रीनशी बोलत राहा, ही प्रवृत्ती विद्यार्थ्यांच्या मध्ये आलेली आहे.
आणि ज्या वयामध्ये ही प्रवृत्ती आलेली आहे, मला असं वाटतं की दॅट इटसेल्फ इज अ बिग थिंग टू हॅपन. युजली 12वी नंतर कॉम्प्युटरमध्ये जात होते. आता सरांनी आपला अनुभव सांगितला. डेक्कन क्वीन सकाळी पावसाळ्यामध्ये वगैरे म्हटल्यानंतर आपल्या सगळ्यांना म्हणजे बराच त्रास झाला असेल. आणि सकाळ बऱ्याच लोकांची 8 वाजता होते. 7:30 वाजता तिथं पोचायचं म्हणजे फार कठीण काम आहे. तर ह्या सगळ्या अडचणीवर मात करून सावंत सरांनी एवढं मोठं पल्ला गाठलेला आहे आणि त्या बॅकग्राऊंडवर आपल्याला सर्व सोयी मिळालेल्या आहेत. आणि आम्ही निर्णय असा घेतला आहे की 1 तास अगोदर 1 तास नंतर वगैरे काय नाही. नाहीतरी ईश्वराच्या कृपेनं 8वीपर्यंत आता एक्झामिनेशनच नाही पण आम्ही ती 5 वर्षापूर्वी सुरू केलेली आहे. म्हणजे कायदा आता आला आहे. आम्ही पहिल्यांदा सांगितलेलं आहे की आम्हाला इतिहासामध्ये कमी मार्क्स पडले तरी चालतील, भूगोलामध्ये कमी मार्क्स पडले तरी चालतील. एक कालावधी असा होता की ह्या कॅम्पसमध्ये मेरिटमध्ये मुलांना आणायचं, SSCच्या मेरिट लिस्टमध्ये मुलांना आणायचं हे आमचं टार्गेट होतं. 11 वर्षामध्ये पुणे बोर्डाला आम्ही 7 वर्ष आमच्या ह्या कॅम्पसचा मुलगा मेरिटमध्ये आणलेला होता. स्टेटमध्ये 2 वेळा 14 लाख विद्यार्थ्यांच्या मध्ये टॉप करणारे मुलं आम्ही आणली. त्याच्यानंतर मी गेल्या 3 वर्षापासून निर्णय घेतलेला आहे 60% मार्क पडले तरी चालतील SSCमध्ये. किती? 60%. पण कॉम्प्युटरमध्ये 100 पैकी 150 मार्क मिळाले पाहिजे. आणि तो कार्यक्रम आम्ही राबवतोय. पण आपल्याला कदाचित कल्पना नाही की तो कार्यक्रम आखताना मला जेवढा त्रास झाला नसेल त्यापेक्षा तो स्वीकारताना टीचर लोकांना भयंकर त्रास झाला. कारण त्यांचं टाइम टेबल, त्यांचं लॉग बुक आणि ते सगळं ठरलेलं आणि त्यांना असं वाटतं की हे ईश्वराच्या आदेशानं तयार झालेलं आहे, त्यामुळे ते प्रेसिडेंट साहेबांना बदलण्याचा अधिकार नाही. असं असताना त्यांना आम्ही पाठलाग करून परसू करून आता बदललेलं असल्या कारणानं चांगले रिझल्ट येत आहेत. आणि हे एक मॉड्यूल या कॅम्पसमध्ये ह्या पुण्यामध्ये मी डेव्हलप केलेलं आहे नाहीरे वर्गासाठी. कारण आहेरे वर्गासाठी तुमची माझी कोणाची आवश्यकता नाही. कोट्याधीशाच्या लक्षाधीशाच्या मुलांच्यासाठी बाहेरच्या कोणाच्या मदतीची मार्गदर्शनाची आवश्यकता असत नाही. पण नाहीरे वर्गासाठी हे फार आवश्यक असतं आणि तो विडा आम्ही उचललेला आहे. आमच्या ह्या अनुभवाचा फायदा आपल्याला इतरत्र कुठं करून घेता येत असेल किंवा बाहेरच्या लोकांना इथं आपण पाठवणार असाल ट्रेनिंग देण्यासाठी, नुसतं पाहण्यासाठी, तरी आमचा कॅम्पस आपल्या डिस्पोजलला आहे. माझ्या देखील परवानगीची आपल्याला आवश्यकता नाही. एवढं सांगून आपण मला भरपूर वेळ या कॅम्पसमध्ये एका जिव्हाळ्याच्या विषयावर मला आपण दिलात. त्याच्यासाठी माझ्या वतीनं, माझ्या सर्व कर्मचाऱ्यांच्या वतीनं मी आपला आभारी आहे. कारण त्यांना देखील असं वाटायला लागलेलं आहे की काहीतरी आम्ही जे करतोय ते योग्य दिशेनं आहे आणि योग्य प्रकारचं आहे आणि काही प्रमाणामध्ये एक्स्ट्रा ऑर्डिनरी आहे. आणि त्यामुळे एक्स्ट्रा ऑर्डिनरी तर हा शब्द माझ्या कॅम्पसमधल्या प्रत्येक विद्यार्थ्याच्या लक्षामध्ये आहे. कारण माझं म्हणणंच असं असतं की इफ यू वॉन्ट टू अचीव समथिंग एक्स्ट्रा ऑर्डिनरी यू कांट डू इट थ्रू ऑर्डिनरी प्रोसेस. इट हॅज टू बी डन थ्रू एक्स्ट्रा ऑर्डिनरी इनपुट ओनली. आणि ह्या सगळ्या गोष्टीचा आज मला असं वाटतं आय एम रिअली हॅपी टुडे. आणि अशा वेळी मी आपल्याला एवढंच सांगू इच्छितो की पुढं जे काही कार्यक्रम आपण ITच्या क्षेत्रामध्ये, IT एज्युकेशनच्या क्षेत्रामध्ये हाती घ्याल त्याला संपूर्णपणे सहकार्य, पाठिंबा, फायनान्शियल, ॲडमिनिस्ट्रेटिव्ह सगळं देण्याचं एक मी आपल्याला आश्वासन देतो आणि आपली रजा घेतोय. जय हिंद.